प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावे. सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि हा जो संदेश जो आहे तो येशू ख्रिस्ताच्या रक्तावर आहे. त्याचं काय येशू ख्रिस्ताचं रक्ताचं काय सामर्थ्य आहे त्यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताला ते विसरत चाललेलं आहे आणि पुष्कळ जण जे आहे ते सुवार्थ तर सांगतात पण त्यामध्ये येशूच्या रक्ताचा उल्लेख नसतो. प्रियानो, पवित्र शास्त्र काय म्हणतं की येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्या सर्व पापापासून आपल्याला शुद्ध करतं. आणि जर तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या रक्तावर जर तुम्हाला विश्वास नसेल तर कसे तुमच्या पापाची क्षमा होणार आहे. आणि म्हणून खूप आवश्यक आहे की येशू ख्रिस्ताच्या जे रक्त येशू ख्रिस्ताने सांडलं जे आहे त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. आणि हा विश्वास ठेवणे आवश्यक आहे की त्याच्या रक्तामुळं आपल्या सर्व पापाची क्षमा झालेली आहेत. सर्व पाप म्हणजे काय? भूतकाळातले पाप आहेत, वर्तमानचे पाप आहेत, भविष्यकाळचे पाप आहेत. सर्व पापाची क्षमा झालेली आहे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने. कारण ते जे रक्त जे होतं ते रक्त निष्कळंक रक्त होतं. प्रियानो, कुठला माणूस आपल्यासाठी बलिदान करतो, जर कुठल्या माणसाने आपल्यासाठी रक्त सांडलं असेल पण त्याच्या रक्तामुळं आपल्या पापाची क्षमा होणार नाही आहे. कारण प्रत्येक माणूस हा पापी आहे. पण येशू ख्रिस्ताचं जे रक्त होतं त्यामध्ये कुठलंही पाप नव्हतं. ते जे होतं ते एक स्वच्छ प्युअर रक्त होतं आणि त्यामुळं आपली पापाची क्षमा झाली. बायबल म्हणतं की रक्त शिंपडल्याशिवाय आपल्या पापाची क्षमा होत नाही आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने जे आहे ते रक्त ह्या पृथ्वीवर सांडलं आणि त्यामुळं सर्व मानव जातीची पापाची क्षमा झालेली आहे. पण एक गोष्ट आवश्यक आहे, त्यावर त्यांनी विश्वास ठेवणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो आपली सर्व पापाची क्षमा होती. किती पण आपण वाईट पाप केलेले असतील सर्व पापाची क्षमा होऊन जाते. येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं सामर्थ्य ख्रिस्ती लोक जे आहेत ते आता विसरत आहे. आता जसं तुम्हाला माहिती आहे की इस्रायली लोक मिस्र देशामध्ये होते, ते 430 वर्ष होते आणि म्हणून देवाने ठरवलं की त्यांना तिथून बाहेर काढायचं, मिस्र देशातून तिथून बाहेर काढायचं. म्हणून देवाने जे आहे ते मोशेला निवडलं आणि मोशेला सांगितलं की जाऊन फारोला सांग की तू माझ्या लोकांना सोड. आणि किती जण होते? 500-600 नव्हते, 2 किंवा 3 मिलियन इस्रायली मिस्र देशामध्ये होते. तर मोशेने फारोला सांगितलं की तू सोड. पण फारो जो होता त्याने ऐकलं नाही. मग अनेक देवाचे कोप आले मिस्र देशावर. इस्रायली लोकांना सांगितलं, ते आपण वाचूया निर्गम 12:13. परंतु तुमच्या घराच्या दारावरील रक्त ही एक खून असेल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हास ओलांडून मी पुढे जाईल. मी मिस्र देशाला मावीन तेव्हा कोणताही अनर्थ तुमच्यावर येणार नाही व तुमचा नाश होणार नाही आहे. प्रियानो, इथं जे आहे इस्रायली लोकांना एक आज्ञा केली गेली होती, इन्स्ट्रक्शन्स दिले होते कसं तुम्ही वाचू शकाल. आणि इथं म्हटलं होतं की तुम्हाला एक गोष्ट करायची, तुम्हाला जे मेंदू आहे त्याचं रक्त जे आहे त्याचं रक्त तुम्हाला दरवाजावर लावायचं आहे आणि त्याचं जे शरीर जे आहे त्याचं शरीर तुम्हाला आत बसून खायचं आहे. पण आवश्यक आहे की त्याचं रक्त तुमच्या दरवाजावर असणं खूप आवश्यक आहे. आणि मी जेव्हा ते रक्त पाहीन तर तुम्हाला मी ओलांडून जाणार आहे. कोणताही अनर्थ जे आहे तुमच्यावर येणार नाही आहे आणि कुठलाही तुमचा नाश होणार नाही आहे जेव्हा मी ते रक्त पाहीन. प्रियानो, हे रक्त जे होतं हे साधारण रक्त नव्हतं. हे रक्त जे आहे ते येशू ख्रिस्ताचं रक्त दर्शवित होते. ते येशू ख्रिस्ताच्या रक्तावर ते बोट दाखवत होते. तर परमेश्वर त्यांना ही आज्ञा केली. परमेश्वर त्यांना असं नाही म्हटलं की मी जेव्हा तुमचे चांगले कामं बघेल तेव्हा मी ओलांडून जाईल.
जेव्हा मी बघेल तुम्ही किती उपवास करता, किती प्रार्थना करता, किती तुम्ही दान देता, तेव्हा मी ओलांडून जाईल. नाही, असा परमेश्वर नाही म्हटला. परमेश्वर म्हटला की जेव्हा मी ते रक्त बघेल, कारण ते जे रक्त जे होते ते येशू ख्रिस्ताचं रक्ताचं प्रतीक होतं. आणि जे बलिदान होणार होतं त्यानंतर ह्या पृथ्वीवर, त्या बलिदानाचं ते रक्त प्रतीक होतं. आणि म्हणून ते वाचतील. म्हणून प्रियानो, रक्तामध्ये सामर्थ्य आहे. आणि जेव्हा रात्री त्यांनी या सर्व गोष्टी केल्या, ज्याला आपण म्हणतो की पहिलं पास ओव्हर, फर्स्ट पास ओव्हर. सकाळी काय झालं आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 105. त्याने लोकांना सोन्या रुपयासहित बाहेर नेले. त्यांच्या लोकांच्या वंशात कोणीही दुर्बळ नव्हता. प्रियानो, इथं काय म्हटलेलं आहे? सकाळी जेव्हा ते उठले, चमत्कार झाला. चमत्कार असा झाला की फारो म्हटला, तुम्ही जा, तुम्ही एकदाचे जा इथून. कारण फारोच्या घरात पण मृत्यू झालेला होता. पण जेव्हा इस्रायली बाहेर पडले, आता हे तिथं गुलाम होते. त्यांच्याकडे कुठलं आलं सोनं वगैरे, त्यांना खायला नीट मिळत नव्हतं. पण इथं म्हटलं आहे की जेव्हा तिथून निघाले तर ते सोन्या रूपीत बाहेर नेलं. म्हणजे त्यांच्याबरोबर सोनं आलं. आणि नंतर इथं म्हटलं की त्यांच्या वंशात कोणीही दुर्बल नव्हता. प्रियानो, 2 किंवा 3 मिलियन इस्रायली लोक गुलाम म्हणून तिथं राहायचे. उन्हात ते कष्ट करायचे. आराम त्यांना मिळत नव्हता. खायला काय नव्हतं. म्हणजे अर्थात त्यामध्ये पुष्कळ जण आजारी असतील. पुष्कळ जणांना वेगळे आजार झाले असतील. काही जण वृद्ध झालेले असतील. काही जण चालू शकत नसतील. काही जण आंधळे झाले असतील. तरी पण जेव्हा ते सकाळी उठले आणि रात्री जे त्यांनी केलेलं होतं, जे मेंढराचं जे शरीर होतं ते शरीर त्यांनी खाल्लेलं होतं. आता हे जे शरीर जे होतं ते येशू ख्रिस्ताच्या शरीराचं प्रतीक होतं. त्यांनी जे आहे रक्त आपल्या दरवाजाला लावलं, ते रक्त जे होतं ते येशू ख्रिस्ताचं रक्ताचं प्रतीक होलं. आणि त्यामुळं जे आहे त्यांच्या घरात चमत्कार झाला. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये चमत्कार झाला. ते वाचले. देवाने त्यांना धन संपन्न केलं आणि त्यांना चांगलं आरोग्य दिलं. येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं सामर्थ्य, येशू ख्रिस्ताच्या शरीराचं सामर्थ्य. प्रियानो, म्हणून जेव्हा तुम्ही प्रभुभोजन घेता, तुम्ही जे आहे तुम्ही ते हलकं समजू नका. एक रिच्युअल म्हणून घेऊ नका. संडे आहे म्हणजे हे घ्यायचं आहे तसं करू नका. ती खूप शक्तिशाली आहे. प्रियानो, पुष्कळ ख्रिस्ती लोकांना येशू ख्रिस्ताचं रक्त सामर्थ्य माहिती नाही आहे. कारण आता येशू ख्रिस्ताच्या रक्तावर प्रचार केला जात नाही आहे. कारण आताचे जे संदेश असतात ते संदेश फक्त पैसे पैसे आणि पैसे, बंगला बंगला बंगला, बँक बॅलन्स. आताचे संदेश येशू ख्रिस्ताच्या रक्तावर नसतात. आणि त्यामुळे लोकांना येशू ख्रिस्ताचं रक्ताचं सामर्थ्य माहीत नाही आहे. आणि त्यांना हे पण माहीत नाही की खूप आवश्यक आहे की येशू ख्रिस्ताचं रक्त जे आपल्या घरावर लावणं खूप आवश्यक आहे. येशू ख्रिस्ताचं रक्ताने आपली फॅमिली कव्हर करणं खूप आवश्यक आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये प्रार्थना करणं खूप आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे विश्वास ठेवायचा येशू ख्रिस्ताच्या रक्तावर. दुसरी गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने प्रार्थना करायची. आपलं घर जे आहे, आपलं घर येशू ख्रिस्ताच्या घरावर येशू ख्रिस्ताचं रक्त लावायचं. म्हणजे विश्वासाने लावायचं, विश्वासाने म्हणायचं, मी माझं घर येशू ख्रिस्ताच्या रक्ताने जे आहे ते कव्हर करतो. कारण खूप आवश्यक आहे. कोणी पण जे आहे तुमच्या घरावर जे आहे जादूटोणा करू शकतो. पण जेव्हा तुमच्या घरावर रक्त असेल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. ज्यांनी केलेला आहे त्यांच्या घरावर ते वापस उलटं जाईल. पुष्कळ ख्रिस्ती लोक ह्या गोष्टी करत नाहीत आणि त्यामुळं ते आज संकटात आहेत.
परमेश्वरने आपल्याला सर्व काय दिलेलं, येशू ख्रिस्ताचं रक्त आज आपल्याकडे आहे. तेव्हा नव्हतं, ते फक्त मेंढराचं रक्त होतं. पण मेंढराचं रक्त जर इतकं पॉवरफुल होतं, त्यामुळं जे आहे त्यामुळं सर्व इस्रायली वाचले आणि तिथून ते निघाले. तर जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्या घरावर लावतो, आपल्या फॅमिलीवर आपण येशू ख्रिस्ताचं रक्त लावतो, आपल्या मुलांवर येशू ख्रिस्ताचं रक्त लावतो, आपल्या फायनान्सवर येशू ख्रिस्ताचं रक्त लावतो, आपल्या शरीरावर येशू ख्रिस्ताचं रक्त लागतो. कुठलाही सैतान, कुठलाही भूते, कोणी पण तुम्हाला टच करू शकत नाही आहे. कोण काय पण करू दे, तुम्हाला कुठलीही इजा होणार नाही आहे, कुठलाही तुमचा नाश होणार नाही आहे. येशू ख्रिस्ताचं रक्ताचं सामर्थ्य, आता वेळ आलेली आहे की त्यामध्ये प्रार्थना करण्याची. कारण आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत आणि संबंध आपल्या अवतीभोवती सैतानी लोक जखडलेले आहेत, सैतानी गोष्टींनी जखडलेले आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही घरामध्ये असा येशूच्या रक्ताने तुमचं घर कव्हर करा. जेव्हा तुम्ही बाहेर जाता, ट्रॅव्हलिंग करता, तुम्ही गाडी चालवता, तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट घेता, कव्हर करा येशू ख्रिस्ताच्या रक्ताने. कारण खूप आवश्यक आहे, कारण पुष्कळ ॲक्सिडेंट्स होत आहेत. म्हणून कुठे पण जात असताना, कुठे पिकनिकला जाता, तुम्ही बघता की लोक पिकनिकला जातात आणि बुडून ते मरतात, किंवा तिथं काहीतरी दुर्घटना होती आणि त्याचं कुठलेही उत्तर कोणाकडे नसतं. असं का होतं? खूप आवश्यक आहे की कुठे पण जाता स्वतःला येशू ख्रिस्ताच्या रक्ताने कव्हर करणे, ढाकून घेणे खूप आवश्यक आहे. तुमच्या मुलांना ढाकून घेणे खूप आवश्यक आहे. जे मुलं कॉलेजमध्ये जातात, जे मुलं शाळेत जातात, त्यांना येशू ख्रिस्ताच्या रक्ताने डेली कव्हर करणे खूप आवश्यक आहे. कारण सैतान तुमच्या मुलाच्या मागं आहे. तो त्यांचं भविष्य जे आहे उद्ध्वस्त करण्याचा त्याचा प्लॅन आहे. म्हणून जेव्हा ते शाळेच्या वयामध्ये असतात तेव्हाच तो त्यांचं भविष्य तो उद्ध्वस्त करतो. त्यांना वेगळ्या व्यसनामध्ये तो लावून टाकतो, त्यांना ड्रग ॲडिक्ट करतो, होमोसेक्सुअल करतो, त्यांना पोर्नोग्राफीमध्ये अडवून ठेवतो, त्यांचं जीवन तो बर्बाद करतो. आणि तुम्ही काय करू शकणार आहे नंतर? येशू ख्रिस्ताचं रक्ताचं सामर्थ्य खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता या गोष्टीवर प्रचार केला जात नाही आहे. कसं लोकांकडून पैसे गोळा करायचेत ते त्याच्याकडे ते बघतायत. त्यांना तुमचं काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही स्वर्गात जा किंवा नरकात जा, तुमची फॅमिली स्वर्गात जा किंवा नरकात जा, त्यांना तुमचं काही घेणं नाही आहे. त्यांना फक्त जे आहे, त्यांना फक्त तुमचं पैसे पाहिजे, त्यांना फक्त तुमची चर्चची मेंबरशिप पाहिजे. तुम्ही फक्त जा, संडेला प्रार्थना करा, बसा, दान द्या आणि चाला. त्यांना काही पडली नाही आहे. त्यांना काही पडलं नाही की जग कशातून चाललेलं आहे, ख्रिस्ती लोक कशातून चाललेले आहेत. आणि जर ते विश्वासच नाही टिकले, जर रॅप्चर झालं, ते इथंच थांबतील. म्हणून खूप आवश्यक आहे येशू ख्रिस्ताच्या रक्तावर लक्ष केंद्रित करणे आणि येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये प्रार्थना करणे. आणि जर तुम्हाला माहीत नसेल की येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये कशी प्रार्थना करायची, तर एक व्हिडिओ जो आहे आपल्या चॅनलमध्ये आहे, त्याची मी लिंक देतो. तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि म्हणजे तुम्हाला ते समजेल. कारण ख्रिस्ती लोकांना माहीत नाही कसं येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये प्रार्थना करायची आहे, कारण आपण करत नाही आहे. हालेलुया. लेट्स प्रे. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. धन्यवाद देतो जे रक्त तू सांडलेलं आहेस क्रूसावर, त्या रक्तामुळे सर्व लोकांची पापाची क्षमा झालेली आहे. सर्व बंधनातून ते मुक्त झालेले आहेत, सर्व शापापासून ते मुक्त झालेले आहेत. कृपा कर की तुझ्या रक्तात रोज प्रार्थना करण्यासाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.